सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय 50 नगरसेवक पदांसाठीची आरक्षण सोडत झाली आहे। या सोडतीनंतर शहरातील चौकात कुणाच्या प्रभागात कुठलं आरक्षण पडलं याची चर्चा रंगली आहे। सोडतीमुळे जो तो मातब्बरांसह नवोदितांचा कसा फायदा किंवा तोटा झाला याचं गणित मांडत असतानाच खासदार उदयनराजे भोसलेंची गाडी चर्चा करणाऱ्यांच्या घोळक्यात थांबते, कानोसा घेऊन मार्गस्थ होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मंत्रालयात असले तरी त्यांच्या गोटातही निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यात। मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तसंच गेल्या वेळी नगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढलेला भाजप सध्या मात्र दोन्ही राजेंच्या निर्णयावर विसंबून असला तरी येत्या 2-3 दिवसात पक्षीय पातळीवर होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीत जो निर्णय होईल त्या दृष्टीने स्थानिकांची वाटचाल राहणार आहे। सातारा तालुक्यात आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं वर्चस्व राहिलंय। मागील वेळी सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 7 गटात शिवेंद्रसिंहराजेंच्या विचारांचे उमेदवार निवडून आले होते, तर 3 गटांमध्ये खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीचा विजय झाला होता, तर भाजपला एकच जागा मिळाली होती। आता सातारा नगरपालिकेविषयी सांगायचं झालं तर सातारा नगरपालिकेची निवडणूक ही 2016 मध्ये झाली होती। त्यावेळी नगरपालिकेचे 40 नगरसेवक होते, पण शहराची हद्दवाढ झाल्याने आता येऊ घातलेली निवडणूक ही 50 नगरसेवक पदांसाठी असणार आहे आणि त्यासाठी 25 प्रभाग करण्यात आलेत। सातारा तालुक्याबाबत सांगायचं झालं तर सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत, पंचायत समितीचे 16 गण आहेत। यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही भारतीय जनता पक्षात आहेत। त्यामुळे आता इथल्या कार्यकर्त्यांचं लक्ष हे नेत्यांच्या भूमिकेकडे। नेत्यांनी मनोमिलनाच्या माध्यमातून भाजपच्या चिन्हावर लढायचं ठरवलं तर निम्म्या गट आणि गणांची वाटणी होणार आहे, पण स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं। सध्या तरी दोन्ही राजेंची भूमिका ही गुलदस्त्यात आहे आणि त्यामुळेच इच्छुकांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लक्ष घालण्याची तयारी केल्यामुळे आता दोन्ही राजेंकडच्या नाराजांची साथ त्यांना मिळण्याची शक्यता आहे। सातारा तालुक्यात आता अनेक राजकीय स्थित्यंतर झाली आहेत। दोन्ही राजे भाजपमध्ये तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी देत त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद दिलंय। त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जावळीसह कराड उत्तर कोरेगाव या मतदारसंघात आपली ताकद दाखवावी लागणार आहे। तसंच जास्तीत जास्त गट कसे निवडून येतील यासाठी सुद्धा रणनीती आखावी लागणार आहे। आता साताऱ्यातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची सूचना काय असू शकते तर खासदार उदयनराजे भोसलेंनी मागील वेळी सुरुवातीलाच जिल्हा विकास आघाडीची घोषणा केली, पण नंतर सातारा तालुक्यात विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दिली आणि मग त्यांना केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं। आता शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील आणि उदयनराजे भोसले असतील दोघेही भाजपमध्ये असल्याने दोघांच्या मनोमिलनातून सातारा तालुक्यातही निवडणूक होण्याचे संकेत आहेत। पण दोघांनीही मनोमिलनाचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात टाकलाय। त्यामुळे आता त्यांच्याकडून दोघांनाही या निवडणुकीत एकत्र ठेवण्याचा प्रयत्न होऊन कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याची सूचना येऊ शकते। आता नाराजांवर लक्ष राहणार म्हणजे नेमकं काय होणार। सध्या तरी गट आणि गणांच्या आरक्षणाची वाट पाहत असलेल्या सातारा तालुक्यातील इच्छुकांना आरक्षणासोबतच नेत्यांच्या भूमिकेची तितकीच उत्सुकता आहे। सातारा तालुक्यात महाविकास आघाडीची ताकद फारशी नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सातारा तालुक्यात लक्ष घालून आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही गट गणात उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी दोन्ही राजेंच्या गटातील नाराजांना आमदार शशिकांत शिंदे यांची साथ मिळू शकते। आता महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपची काय खेळी आहे तर महाविकास आघाडीचा सातारा तालुक्यात हस्तक्षेप टाळण्यासाठी दोन्ही राजेंचे गट स्वतंत्र लढून महाविकास आघाडीला उमेदवार मिळवून न देण्याची काळजी सुद्धा घेतली जाऊ शकते। त्यामुळे सातारा तालुक्यात दोन्ही राजेंच्या भूमिकेभोवतीच गट आणि गणांचं राजकारण फिरू शकतं असं बोललं जात आहे। दुसरीकडे सातारा तालुक्याचा कराड उत्तर आणि कोरेगाव मतदारसंघात समाविष्ट भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी भाजप सोबत राहण्याची सूचना आधीच केली आहे। त्यामुळे इथून आमदार मनोज घोरपडे आणि महेश शिंदेंची भूमिका काय राहणार आणि सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या गावांमध्ये बाळासाहेब पाटील कुणाच्या बाजूने कौल देणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तरी आपण आता पक्षीय बलाबल पाहूयात की सातारा तालुक्यात मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल कसं होतं।
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जो गट आहे, जो त्यावेळी राष्ट्रवादीत होता, त्याला 6 गट होते त्यांच्याकडे. खासदार उदयनराजे भोसले गट, ज्यांच्याकडे 3 जागा होत्या, जे खरं तर सातारा विकास आघाडी म्हणून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपकडे 1च जागा होती. आता पंचायत समितीबाबत सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस 11, जो शिवेंद्रसिंहराजेंचा गट होता. सातारा विकास आघाडी, ज्यांच्याकडे 8 गट होते, म्हणजे उदयनराजेंचा हा एक गट होता आणि भाजपचा 1च होता. आणि सध्याचं जर आपण नवीन गट सांगायचे झाले तर नवीन गट 8 आहेत आणि गण 16 आहेत. त्यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याही पक्षातील कार्यकर्ता उमेदवार असला पाहिजे, यासाठी या दोन्ही राज्यांसोबतच शिवसेना, आरपीआय, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांसारख्या पक्षाचे शहराध्यक्ष आता चाचपणी करतायत. येत्या 2-3 दिवसात या विविध पक्षांमधील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकांचं सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राज्यांची भूमिका काय असणार आणि मग इतर राजकीय पक्ष आपली रणनीती कशी आखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.